जय शिवराय, जय आगरी कोली मित्रांनो, आज आनंद होतोय तुम्हाला सांगायला, कारण की आमच्या गावदेवाची आमच्या आज पूजा आहे सत्यनारायणाची। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील आज पूजेचं सर्व आयोजन केलेलं आहे संपूर्ण ग्रामस्थांनी आज, आणि पूर्ण ग्रामस्थ देखील येणार आहेत। चला तर मित्रांनो, आता तुम्हाला मी जेवण वगैरे जिथं बनवतात तिथे दाखवतो, आणि थोड्याच वेळानंतर मी तुम्हाला पूजा वगैरे संपन्न होताना दाखवेल, आणि संध्याकाळी पूर्ण असा आपला भजन असेल, कीर्तन असेल ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करेल। काय मग भांडी घासतो का? कळस आहे, कलस आहे का? पाणी शुद्ध घेऊन जायचं। मग इथं आपली पव्या काय रे, काय काय झाला आपला कापून वगैरे सगळं आला का? भाजी कांदा कटिंग झालेली आहे, टॅमॅटो झालेला आहे। मग जेवण वगैरे आता चालू केलंय ना बनवायचा? मग जेवायचा बोलशील, बनवायचं चालू झालं। तरी 2-2.5 हजार लोकांचं जेवण बनवलेलं आहे आतापर्यंत का? म्हणजे टोटली आता जेवण तर बहुतेक झालेलं आहे आपल्या, म्हणजे कटिंग झालेली आहे। ओके, तर पाहू शकता सर्व आमच्या गावातली मंडळी आणि पूर्ण आदिवासी लोक देखील, म्हणजे आमचं पूर्ण वाघोबाची जी जत्रा असते ती पूर्ण 4 वाड्या आणि 1 देवपाड्याची आहे मित्रांनो, आणि सर्व लोक इथं जमा झालेले आहेत। पाहू शकता तुम्ही, आता इथे जेवणाची सोय देखील चालू झालेली आहे आपल्या, आणि इथे कटिंग वगैरे सर्व काही चालू आहे। आज आपल्या पूजेच्या जेवणामध्ये बाबा काय काय असणार आहे? चना डाळ, कोबी, अजून मिक्स मिरची, पापड, लोणचा आणि मिक्स भाजी वगैरे नाही, काही नाही, ते नाही का दुसरा? काही नाही। मित्रांनो पाहू शकता, आता इथे जेवणाचं काम चालू आहे। बुंदी, स्वीट बुंदी, जिथे भेटलेले भूम्या कुमार, अरे झाले का कांदे कापून? अजून का बाकी आहेत का? तुम्ही आले किती वाजता? हा, 8 वाजता आले का? जेवण तू बनवतोय आज? हा मित्रांनो, तिथे पाहू शकता मामा देखील आहेत। प्रसाद बनवायला घेतलाय का? अरुंदा, आजच्या पूजाविषयी काय बोलणार? आज आपल्या गावाची एवढी चांगली आज पूजा आहे, म्हणजे पूर्ण आपल्या संपूर्ण लोकांची पूजा ठेवलेली, त्याबद्दल काय बोलशील? बोल तू। असे कार्यक्रम वेळोवेळी झाले तर चांगलंच होईल, कारण की हे आपल्या 4 वाड्या आणि देवपाडा गावाच्या दृष्टीने खूपच चांगलं असं मोलाचं सहकार्य आहे। आणि मामा, आजचा जो आनंद आहे म्हणजे आज आपण आज पूर्ण गावाने आणि वाड्यांनी देखील आज मिळून आज पूजा ठेवलेली। तर माझं तर एक मत आहे का बाबा, दरवर्षी म्हणजे आता दरवर्षी पूजा अशी व्हावी, तुम्हाला देखील असं वाटतं? हो, वर्षानुवर्ष व्हावं अशी आमची खूपच इच्छा आहे। यात्रा पण ठेवायची, यात्रा ठेवण्याचा खूप निश्चय आहे। मग ते पुढच्या वर्षी म्हणजे जसं नियोजन बसेल त्या 100% आपण नियोजन करूयात पुढच्या वर्षासाठी। बनवायला लावलंय तुम्ही पूजेचा प्रसाद का? आणि महाप्रसाद वगैरे आपला कधी चालू होईल? संध्याकाळी 6 वाजता का? आणि मामा, कार्यक्रम वगैरे कसे असणार आहेत आपल्या इथे आज? कार्यक्रम काय, आता जेवण झालं तर मग कीर्तन आहे, कीर्तन आहे, हरिपाठ आहे, 5-4 वाजता हरिपाठ आहे, आणि त्याच्यानंतर कीर्तन आहे, त्याच्यानंतर आपला भजन। मामा, तुम्हाला आज कसं वाटतं? आनंद वाटतोय का आज? खूप आनंद आहे। आज आपल्या पूर्ण गावाचा वाघोबाच्या मंदिराची आज पूजा देखील आहे, त्या विशेष काय बोलणार तुम्ही? वर्षाची प्रतीक्षा होती ती आज पूर्ण झालेली आहे। संपूर्ण गाव आणि पंचक्रोशीतील सगळी मंडळी एकदम आनंदात, खुशीत, मजेत आहे। नाही त्याचं श्रेय जाते ते कृष्णाजी भिकाजी जोमटे, मूळ देवपाडचे, पण सध्या राहणार तळेगाव, त्यांनी त्यांचीच कृपा समजावी आणि हा एवढा मोठा मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे। त्यामुळे सर्व ग्रामस्थ मंडळी त्यांचे आभार व्यक्त करणार। आणि दादा, त्यांनी जो आपला जो गावात देखील मंदिर बनवलेलं आहे,
आणि आज वाघोबाचा देखील बनवला आहे. आणि खरोखर हा श्रेय आज आपण त्यांना पूर्ण गाववाले मिळून त्यांना संध्याकाळी आपण देऊया. हो, सर्वांनी मिळून त्यांचा सत्कार करायचा आहे आणि एक चांगलं ते पुण्याचं काम करतात आणि हा आपल्या गावासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे. कारण आपल्या मूळच्या गावचे देवपाड्याचे तिथं स्थानिक होते मोठे आता उद्योगपती आणि त्यांना उद्योगरत्न पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्याबद्दल सुद्धा गावाच्या वतीने त्यांचं अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद. बालदी का बालदी प्रवीण एक घे ना. मी थोडा अगोदर चालू केला का तू गेला. पतये नमो नमो पतये नमो नमो वंचरे परिवंचरे कायूनां पतये नमो नमो सुखाविभ्यो जगाम सदा पुष्करां पतये नमो नमो श्रीमद्भ्यो नत्तंतरभ्यापसदानां पतये नमो नमो विष्णुदेवे गिरिकराय नमो नमो आत्मवानेभ्यः सतीर्थानेभ्यस्तमो नमो नमः यच्छब्द विसर्जन्भ्यस्तमो नमो सत्यविद्यभ्यस्तमो नमो नमः आसीनेभ्य शयानेभ्यस्तमो नमः सुभद्र जागृतभ्यस्तमो नमः सुस्तभ्य रावद्भ्यस्तमो नमो नमः शुभाभ्य सभापतिभ्यस्तमो नमो नमः श्रीभ्यः शुभदिभ्यस्तमो नमः नमः अभ्यस्तेभ्यो वृषभदिभ्यस्तमो व्रातेभ्यो व्रातपदिभ्यस्तमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यस्तमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यस्तमो नमो महद्भ्यशुल्लकेभ्यस्तमो नमो रथिभ्यो रथेभ्यस्तमो नमो रथभ्यो रथपतिभ्यस्तमो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यस्तमो नमो नमः शत्रुभ्यः संग्रहीतभ्यस्तमो नमः तस्य प्रकारेभ्यस्तमो नमो नमः
कुलालिभ्य कर्मादिभ्यश्च नमो नमः पुञ्जते विनिषादिभ्यश्च नमो विश्वगुरुभ्य धन्वगुरुभ्यश्च नमो नमो मृगैभ्यश्च शनिभ्यश्च नमो नमो शुभ्यश्च पशुभ्यश्च नमः नमो भवाय च रुद्राय च नमः सर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च घंटाय च श्रीघंटाय च हो गया प्रतिश्रवाय च नमः सुषेणाय च रदाय च नमः विन्दने विणे च नमः विले च वज्रे च नमः सूताय च सुसेनाय च नमः दिन्दुभ्याय च हरण्याय च नमः पूजाय च नमः धूताय च प्रहिताय च नमः संग्रे च नमः सिद्धे च वेता विघ्ने च बाबू इकडे बघ नमः सूर्याय च रद्याय च नमः नाद्याय च वसंताय च विशाल सोमाय च रुद्राय च उग्राय च भीमाय च नमः ग्रीवधाय च दुर्देवधाय च नमः हन्त्रे च हनियते च नमः वृक्षेश नमस्काराय नमः शम्भवे च शंकराय Bye.